पडलं आणि मग काय घाबरून तो उभ्या रानात पळत सुटला. आभाळ कोसळलं म्हणत. तुझी अवस्था ना त्या सशासारखीच झाली. विश्वास ठेव, सत्य कळल्यावरही श्रेयस तुझ्या प्रेमाचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुझं प्रेम निस्वार्थी आहे, खरं आहे. तारा म्हणूनही तो तुझा स्वीकार करेल की नाही बघ. आपलं म्हणेल तो तुला. खरंच आजी, खरंच असं होईल? का नाही म्हणणार? तुझी बाजू सत्याची आहे. तू काही चुकीचं केलेलं नाहीयेस. आराध्या म्हणून वावरताना तू श्रेयसचा किंवा आमच्या घरच्यांचा गैरफायदा घेतलेला नाहीयेस. तेव्हा मनातून ही भीती काढून टाक. हो आजी. आणि श्रेयसचंही तेवढंच प्रेम आहे की नाही तुझ्यावर? अगं नाव बदललं म्हणून प्रेम काय मनातून निघून जाणार आहे का? त्याचं आराध्या या नावावर प्रेम आहे की त्याच्यासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीवर प्रेम आहे? पटतंय मला. पटते ना? एवढी सगळी तयारी केली आहे, अजून कसा नाही आला हा? लवकर येतो तर म्हणाला होता. हॅलो, श्रेयस निघाला का ऑफिसमधून? हा, मग अजून पोचला कसा नाही घरी? बरं बरं, ठीक आहे. अजून गरम आहे ना? आहे आहे, पण आता मात्र श्रेयसने यायला हवं. थँक्यू मामा, मी सगळी तयारी करतो जाऊन. अरे श्रेयस, आलास तू? मला माहित होतं तू लवकर येणार आहेस ते. हा, तुझ्यासाठी की नाही मी काहीतरी स्पेशल बनवलंय. थँक्यू थँक्यू, खरंच थँक्यू. आता मी जरा घाईत आहे, थोडं महत्वाचं काम आहे, नंतर बोलूया. हा, अरे नाही नाही, जास्त वेळ नाही लागणार. मायाने केलंय, 2 घास खाऊन तरी घे, म्हणजे मला पुढच्या स्वयंपाकाची तयारी करायला बरी ना. ये ना, ये. नाही नाही, ऐका ऐका, माझं 1 मिनिट ऐका. अहो, आता माझ्याकडे 1 मिनिटही नाहीये. मी आराध्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय. मला आता जाऊन तयारी करायची, ते सगळं आता फिसकटेल मग. तुझ्यासाठी गरम गरम साजूक तुपातला शिरा. मी शिरा खातच नाही, माहित नाहीये का तुम्हाला? हा, ठीक आहे, हरकत नाही. रात्रीच्या जेवणाला काय करू ते तरी सांग. अहो, खरंच काही नकोय. मी बाहेर जाणार आहे रात्री. प्लीज प्लीज.